एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवलेल्या व्यक्तीची होणारी अडचण ही दैनंदिन जीवनात अनेकदा अनुभवाला येत असते. मात्र निव्वळ संकुचित लाभ अपेक्षित करून एकाच वेळी परस्पर विरुद्ध भूमिका अंगीकारल्यास आणि त्या अर्थाने एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवल्यास कशी अडचण होते याचा विदारक अनुभव पाकिस्तानचे राज्यकर्ते सध्या घेत आहेत. याआधी अमेरिकेच्या मदतीवरच पाकिस्तानची संपूर्ण वाटचाल सुरू होती. मध्यंतरीच्या काळात पाकिस्तान पूर्णपणे चीनच्या कह्यात गेला होता. आता मात्र पुनश्च पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातली जवळीक काहीशी वाढली असल्याचं अनुभवाला येऊ लागलंय. अर्थात त्यात अमेरिकेचाच स्वार्थ असल्यामुळेच नेमकं असं घडतंय ही बाब कोणालाही नजरेआड करता येणार नाही. त्यातच अगदी पूर्वीपासून पाकिस्तान हा सौदी अरेबियाकडे जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, कटोरा घेऊन जात असतो. ती परिस्थिती आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान समोर नव्यानं एक वेगळीच अडचण निर्माण झाली. अमेरिकेला अपेक्षित असलेली भूमिका घेणं हे तर पाकिस्तानला अशक्य झालंय. मात्र त्याचवेळी अमेरिकेला पूर्णपणे नाराज करणं हे देखील त्यांच्यासाठी कमालीचं अडचणीचं ठरलंय. त्यामुळे निदान सध्या तरी पाकिस्तानने अमेरिकेला अपेक्षित असलेली भूमिका घेतलेली नाहीये. मात्र नजीकच्या भविष्यात हाच निर्धार कायम ठेवणं पाकिस्तानला कितपत शक्य होईल हा एक भला मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आणि म्हणूनच हा विषय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. वास्तविक पाहता पाकिस्तान हे स्वयंघोषित इस्लामिक राष्ट्र आहे. आज तागायत त्यांनी इस्रायलला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मात्र ज्या इस्रायलला पाकिस्तानने आजवर मान्यताही दिलेली नाहीये त्याच इस्रायल समवेत अब्राहम करारावर स्वाक्षरी करण्याचं आवाहन अमेरिकेनं केलंय, म्हणजे स्वतः ट्रम्प यांनी केलंय. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जाहीररित्या सूचित केलेलं असल्यामुळे पाकिस्तानची आता कमालीची अडचण झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या प्रस्तावित युद्धविराम विषयक चर्चेच्या निमित्तानं ट्रम्प यांनी अगदी अलीकडेच प्रस्तावित अब्राहम करारामध्ये सर्वच मुस्लिम राष्ट्रांनी सहभागी होण्याची अटच जणू काही ठेवली. त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळे पाकिस्तानच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ झाली. हा जो प्रस्तावित अब्राहम करार आहे त्या अब्राहम करारानुसार अरब आणि सर्व मुस्लिम देशांनी इस्रायलला अधिकृतरित्या मान्यता देण्याची अट ट्रम्प यांनी त्या करारात ठेवली. असं करण्यामागे ट्रम्प यांच्या मनात फार व्यापक हेतू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या अटीमुळे पश्चिम आशियातल्या राजकारणाचं चित्रच मोठ्या प्रमाणात बदललं जाण्याची शक्यता आता व्यक्त होते. या अब्राहम कराराद्वारे पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या समर्थक राष्ट्रांची, समर्थक देशांची एक मजबूत फळी उभारण्याची ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून इराण, रशिया आणि चीन यांना शह देण्याचा प्रयत्न ट्रम्प करत आहेत. विशेष म्हणजे 25 मे रोजी सौदी अरेबिया, UAE, कतार, पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त, जॉर्डन आणि बहारीनच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर स्वतः ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून चर्चा देखील केलेली आहे. या प्रस्तावित अब्राहम कराराची पार्श्वभूमी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीनही धर्मांमध्ये अब्राहम हे आद्य पुरुष मानले जातात. मुळातच या तिन्ही धर्मांमध्ये, अनेकांना माहिती नाही पण या तिन्ही धर्मांमध्ये अनेक समान मुद्देही असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये, पहिल्या कार्यकाळात
ख्रिश्चन बहुल असलेल्या अमेरिकेच्या मध्यस्थीतून ट्रम्प यांनी यहुदी राष्ट्र असलेले इस्रायल आणि 4 अरब देशांमध्ये घडवून आणलेल्या त्यावेळच्या शांतता करारांना अब्राहम करार या नावानं ओळखलं जातं. खरं तर सन 1979 मध्ये इजिप्त आणि सन 1995 मध्ये जॉर्डन या 2 अरब राष्ट्रांनी इस्रायलशी पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित केले होते. यापूर्वी कतार आणि ओमानशी इस्रायलचे मर्यादित स्वरूपाचे संबंध होते. जर 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने त्यावेळी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला नसता, तर त्याच काळात सौदी अरेबियाचे देखील इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित झालेही असते. अब्राहम करार हे स्वतः व्यक्तिशः ट्रम्प यांच्यासाठी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कार्यकाळातलं एक सर्वाधिक मोठं यश ठरलं होतं, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांनी त्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सौदी अरेबियाची इस्रायलशी निर्माण झालेली जी जवळीक होती ती आता कमी झाली. या संदर्भात स्वतः ट्रम्प यांनी त्यांच्याच मालकीच्या ट्रुथ या समाज माध्यमातील संदेशातून आपली अपेक्षा कोणताही आडपडदा मुळीच न ठेवता व्यक्त केले, जाहीररित्या व्यक्त केले. अमेरिकेनं हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या आजवरच्या सर्वच प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर किमान या सर्व संबंधित देशांनी एकाच वेळी या अब्राहम करारावर स्वाक्षरी करणे ट्रम्प यांना अपेक्षित आहे. या चर्चेत सहभागी असलेल्या 1-2 देशांकडे जर या करारावर स्वाक्षरी न करण्याचं काही वैध कारण असूही शकतं, हे ट्रम्प मान्य करतात, तर ते स्वीकारलेही जाईल असं ते म्हणतात. मात्र बहुतांश देशांनी हा अब्राहम करार स्वीकारण्यासाठी तयार, इच्छुक आणि सक्षमही असलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. कारण त्यामुळे इराण बरोबरचा हा करार अधिक ऐतिहासिक ठरेल असं त्यांनी स्वतः म्हटलंय. गेल्या सुमारे 3 वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल विरुद्ध हमास, हिजबुल्लाह आणि इराण यांच्यातल्या तणावाचे युद्ध आत्ता प्रत्यक्ष सुरू झालं होतं, पण या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE आणि बहारीन सारख्या अब्राहम करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांशी इस्रायलचे संबंध हे अधिक भक्कम झाले, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधलंय. एवढंच नव्हे तर भविष्यात इराण देखील अब्राहम करारावर स्वतः स्वाक्षरी करेल असा अत्यंत मोठा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची मात्र आता फारच मोठी अडचण झाली. मुळातच या बाबतीत सर्व अरब मुस्लिम देशांमध्ये पाकिस्तान हा वेगळा आणि अपवाद ठरलाय. कारण पाकिस्तानने अगदी प्रारंभापासूनच इस्रायल विरोधी भूमिका घेतलेली, अगदी उघडपणे ती घेतलेली आहे. अगदी अण्वस्त्र निर्मिती करतानाही ती कशी केली हे सर्वांना माहिती आहे. पण आपण तयार केलेला अणुबॉम्ब हा इस्लामिक बॉम्ब असून तो अरब मुस्लिम देशांच्या संरक्षणासाठी असल्याचा दावा त्यावेळी पाकिस्ताननं केला होता. वास्तविक पाहता सन 1980च्या दशकात पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मिती प्रकल्पावर इस्रायलकडून हल्ला केला जाणार होता, हेही अनेकांना माहीत नाही, पण तो हल्ला होणार होता. केवळ त्यावेळी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच तसं घडलं नव्हतं. अगदी आजही पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्रायल सोडून बाकी सर्व देशांसाठी असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. पाकिस्तानने विशेषतः सन 1980च्या दशकापासून आपल्या देशातल्या नागरिकांच्या मनात इस्लामिक तत्ववाद फंडामेंटलिझम रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे आजही पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य जनतेत अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात अत्यंत तीव्र भावना आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणाला नाकारता येत नाही.
अर्थात उघडपणे इस्रायल विरोधी भूमिका घेतल्यामुळे असलेल्या संभाव्य धोक्यांची पाकिस्तानच्या लष्कराला मात्र जाणीव होती. त्याच सुमारास पाकिस्तानने राजकीय दृष्ट्या सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातल्या शीतयुद्धात कोल्ड वॉरमध्ये तटस्थ भूमिका घेतली होती. अमेरिकेला दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी मदत करणारा पाकिस्तान हा ओसामा बिन लादेन सारख्या दहशतवाद्यांना आसरा देतो हे आधी उघड नव्हतं, पण ते प्रत्यक्ष उघड झालं अबोटाबाद मधल्या कारवाईनंतर. हे उघड झाल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध त्या काळात दुरावले होते. त्याच काळात पाकिस्तान आणि चीन यांच्यात मात्र जवळीक निर्माण झाली होती. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी तुर्कीच्या नेतृत्वाखाली एक समांतर मुस्लिम गट तयार करण्याच्या प्रयत्नात त्यावेळी पाकिस्तानला देखील सहभागी केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानची इस्रायलच्या विरोधातली भूमिका ही त्या काळात तर अधिक तीव्र झाली होती, अधिक प्रखर झाली होती. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारत इस्रायल यांच्यातले संबंध मात्र पूर्वीपेक्षा त्यावेळी अधिक घनिष्ठ झाले होते. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे अमेरिकन संसदेने पाकिस्तानला मदत नाकारण्याचं धोरण अवलंबलेलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचं लष्करी नेतृत्व अस्वस्थ झालेलं होतं. सौदी समर्थक म्हणून ओळखल्या जात असलेल्या शहबाज शरीफ जे विद्यमान पंतप्रधान आहेत, त्या शहबाज शरीफ यांचं सरकार स्थापन झाल्यापासून सौदी अरेबियाच्याच सहकार्यानं पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी प्रारंभ केला होता, त्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र असं असलं तरी देखील पाकिस्ताननं अमेरिकेच्या आग्रहास्तव इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित जर केले तर पाकिस्तानमध्ये नागरिक रस्त्यावर उतरतील याचीही पाकिस्तानच्या विद्यमान राज्यकर्त्यांना अत्यंत रास्त स्वरूपाची भीती जाणवते. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मध्यस्थी करताना त्यावेळी उत्साह दाखवलेल्या पाकिस्तानला ट्रम्प पुढे अशी काही अट घालतील अशी मुळीच अपेक्षा कदाचित नसावी. ट्रम्प यांच्या या प्रस्तावामुळे आता पाकिस्तान समोरच्या अडचणी कमालीच्या वाढल्या. हा जो अब्राहम कराराचा प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव पाकिस्तानसाठी आता प्रचंड डोकेदुखीचा विषय ठरलाय. कारण हा प्रस्ताव स्वीकारला तर पॅलेस्टाईन समर्थक देश अशी जी पाकिस्तानची प्रतिमा निर्माण झालेली आहे ती प्रतिमाच धोक्यात येणार आहे. आणि अब्राहम करारावर स्वाक्षरी केली तर मुस्लिम जगताचा रोष ओढवला जाण्याची भीती पाकिस्तानला जाणवते. मात्र त्याच वेळी हा प्रस्ताव नाकारल्यास पाकिस्तान समोर आधीच आर्थिक संकट मोठं आहे. पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटला गेलेला आहे. पण हे आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती देखील पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना जाणवते आणि ही भीती देखील तितकीच खरी आहे, ती रास्तही आहे. पाकिस्तानचे निर्माते असलेल्या बॅरिस्टर जिना यांनी इस्रायल हा अरब राष्ट्रांच्या हृदयातला खंजीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे पाकिस्तानची भूमिका ही अगदी प्रारंभीपासूनच इस्रायल विरोधीच राहिलेली आहे. विशेष म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे इम्रान खान यांनी फार तीव्र भूमिका घेतली होती. इम्रान खान यांनी स्वतःच अब्राहम करारात सहभागी होण्यास त्यांच्या कार्यकाळात स्पष्टपणे नकार दिला होता. सध्या स्वतः इम्रान खान हे तुरुंगात आहेत, पण तरीही त्यांच्या पक्षाची लोकप्रियता मात्र पाकिस्तानमध्ये कमालीची वाढलेली आहे. आता अशा परिस्थितीत पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्यावरील अमेरिकेच्या प्रभावामुळे जर त्यांनी या करारात सहभागी होण्याचा भविष्यात निर्णय घेतलाच तर पाकिस्तानमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण होऊ शकतो याची जाणीव या उभयतांना आहे. आणि यामुळेच अमेरिकेकडून दबाव येत असून देखील पाकिस्ताननं अब्राहम करारामध्ये सहभागी होण्यास निदान सद्यस्थितीत तरी नकार दिलेला आहे. अर्थात पाकिस्तानची सध्याची केविलवाणी अवस्था
ही अधिकच दयनीय झालेली आहे. एकीकडे या अब्राहम कराराबाबत येत असलेला अमेरिकेचा दबाव आणि दुसरीकडे देशांतर्गत तसेच मुस्लिम जगताकडून येणारा दबाव, अशा दुहेरी स्वरूपाच्या कोंडीत पाकिस्तानचे राज्यकर्ते सध्या अडकलेले सापडलेले आहेत. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. त्याचप्रमाणे इकडे आड आणि तिकडे विहीर या मराठी भाषेतील दोन म्हणी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसमोरील, अगदी पंतप्रधानांसमोरील आणि लष्कर प्रमुखांसमोरील सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी अत्यंत समर्पक ठरले आहेत. निदान सध्या तरी नाईलाजानं का होईना पण पाकिस्तानने अब्राहम करारात सहभागी होण्यास अमेरिकेला नकार दिलाय. मात्र त्यांचा हा निर्धार जो आहे तो किती काळ टिकून राहू शकेल हा सर्वांसाठी आता औत्सुक्याचा विषय ठरलाय. असं म्हटलं तर त्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. पाहूया हा निर्धार टिकवून धरण्यात पाकिस्तानचे राज्यकर्ते आणखी किती काळ यशस्वी होतात, आणि याचं उत्तर मात्र काळाच्या पोटातच दडलंय हे देखील तितकंच खरं आहे.